नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, जरांगे यांना समर्थन करतील त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार। ओबीसींच्या नागपुरातील मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे। तर मराठ्यांच्या विरोधामध्ये जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा असा पलटवार जरांगेंनी केला आहे। आली जरांगे उभा राहिला का पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या अमुक घ्या काय सगळं। पण तुम्ही जर एकत्र झाला आणि ठरवलं जे जे त्या जरांगेच्या पाया जातील आणि जे जे त्या जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात, त्यांना मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा ओबीसीच्या जे नेते आहेत जे मराठ्यांच्या विरोधात जातात त्यांना पाडा, त्यांनाही धडा शिकवा आणि मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यालाही धडा शिकवा आणि आपल्या मराठ्यांच्या लोकांनी जो आपल्या पाठीशी नेता उभा राहतोय त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहा इथून पुढे मराठीपणात। तर जरांगे यांना कुणी कुणी समर्थन दिलेलं आहे ते आपण पाहूया। तर प्रकाश सोळंके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, तर विजयसिंह पंडित हे देखील अजित पवार गटाचे आमदार आहेत। संदीप क्षीरसागर हे पवार गटाचे आमदार आहेत। तर अभिजित पाटील हे पवार गटाचे आमदार आणि बजरंग सोनवणे पवार गटाचे खासदार आहेत। पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर भगरे, त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके, ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडू जाधव म्हणजे संजय जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कैलास पाटील यांनी जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे। जरांगेंना सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिला होता। तर मंत्रिमंडळामधील आशेचा किरण हे फडणवीस आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक केलं आहे। हे दुसऱ्यांदा छगन भुजबळ यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। मंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे ते देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली, ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्यायला सुरुवात झाली, हेच नाही। आणि सांगितलं त्यांनी की नाही खोटी सर्टिफिकेट असती तर त्याला सजा करू। तर मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूरमधल्या सभेमध्ये ओबीसी मेळाव्यातून शरद पवार यांच्यावर मात्र हल्लाबोल केलाय। अंतरवालीमध्ये हल्ल्याच्या वेळी रात्रीतून बैठका आणि त्यामध्ये पवारांचे आमदार होते असा आरोप भुजबळांनी केला। सकाळी गच्चीवर दगड ठेवण्यात आले होते, पोलीस आल्यावर त्यांना मार झाला असं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। वर्षभरापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पवार का आले नव्हते असा सवाल देखील भुजबळांनी केलाय। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काही महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मीटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही का नाही आलात? आणि तुम्ही आलात नाही, मी तुमच्या घरी गेलो, दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ, अचानक पवार साहेबांच्या घरी हजर, मी 2-3 तास बसलो, म्हटलं भेटणारच आज। आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे तर आहात, राज्याचे तर आहातच ना? आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं हो समाजामध्ये भांडणं लागली, ते त्याच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही। मग म्हटलं तुम्ही हे का आलात ना, तुमची जबाबदारी नाही? तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना, ते असं करू नका सांगायचं, तुम्ही मिटिंगला येत नाही। आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय। ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांची हैदराबाद गझेटच्या JRच्या विरोधातली याचिका
मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. ही जनहित याचिका ग्राह्य धरण्यासारखी नाही असं हायकोर्टानं म्हटलं. जीआरच्या विरोधामध्ये एकूण 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जीआर विरोधातील ॲडव्होकेट विनीत धोत्रेंची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे असा सवाल हायकोर्टानं विचारलाय. जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असंही हायकोर्टानं म्हटलंय. शासन निर्णयानं शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित झालेलं नाही असं स्पष्टीकरण महाधिवक्त्यांनी दिलंय. जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असा निर्वाळा हायकोर्टानं दिलाय. सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण आहे. याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची हायकोर्टानं मुभा दिली आहे. तेवढंच एक न्यायमंदिर आहे की गोरगरिबांचं दुःख वाटून घेतं. गोरगरिबांचा आधार काय असेल तर सरकार नसल्याच्या नंतर न्यायदेवता असतं. न्यायदेवता मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांशी 100% न्याय करणार ही आम्हाला अपेक्षा आहे आणि ते होत राहणार. रीट आपण त्यांनी केलेले आहेत. त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट आहेत आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे. एक तर हा जीआर मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या जीआर मध्ये करा, ही आपली मागणी आहे. जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अगदी खालच्या पातळीवर टीका केली आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आलाय. जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेमध्ये टीका केली आहे. तर भाजपच्या कोणत्या संस्कृतीमध्ये ही भाषा आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. पडळकर यांचं नाव घ्यायचं नाही, मात्र भाजपनं माफी मागावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा. ये माणसं पाठव, डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. ही बीजेपीच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे जरा बीजेपीच्या त्यांनी आता स्पष्ट करावं. मी हे आपल्या मार्फत उभ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत, प्रचंड मातृभक्त. तर बीजेपीच्या नेतृत्वाने माफी मागायला हवी. जे बोलले त्यांचं नावही मला घ्यायचं नाही. आणि बीजेपीचे नेत्यांची ह्याला मान्यता आहे का या भाषेला? खरं तर तो बिंडोक आहे, नीच आहे, नालायक आहे. त्याला बोलण्याचा काही अक्कल नाही. शेवटी त्या गाढवाकडून काय अपेक्षा करायची? पण ह्या गाढवाचे जे मालक भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का? तर त्या फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का? जर तुम्ही ह्या पद्धतीचं हे मोकार जनावर जर आवरले नाही तर मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रातली जनता फिरू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या टोपीच्यांचं लग्न झालं नाही म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचं लग्न लावून द्या, म्हणजे त्याची वायफळ बळबळ ही थांबल. ठीक आहे, माणसाचा राजकीय विरोध असू शकतो, परंतु राजकीय विरोध इतक्या टोकाला की एका ज्येष्ठ नेतृत्वाला, जयंत पाटील साहेब भले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष 40 वर्ष लगातार विधान भवनामध्ये काम केलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या सीमा उल्लंघन केलेले आहेत. माझं असं मत आहे, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब अत्यंत खालच्या पातळीवरती जयंत पाटील साहेबांवरती टीका केल्यामुळे माफी मागावी ही माझी मागणी आहे. ठाकरे ब्रँडवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जुबले. बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजला अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ठाकरे हाच ब्रँड आहे, बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या आहेत असं राऊत म्हणाले. मुंबईच्या महापौर पदावरून सुद्धा ठाकरे आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झालंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. फक्त बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, इतर ठाकरे हे ब्रँड नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली होती. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असा हल्लाबोल सुद्धा फडणवीसांनी केला होता. त्यावर राऊतांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. साधी ती बेस्टची निवडणूक होती
आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला. हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे. ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे. यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड आहे. संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका. तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय. मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला. मुंबई महानगरपालिकेवरून सुद्धा जोरदार राजकारण झालंय. मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातात गेली तर मुंबईचा महापौर कुणीतरी खान नावाची व्यक्ती होईल अशी टीका अमित साटम यांनी केली होती. त्यावर खानांचा तिटकारा असेल तर मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांची देखील हकालपट्टी करा असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. एक नवीन वर्सोवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल. कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल. कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही. हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत. जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं. माझं एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा आणि धनगर समाजानं मोर्चे सुरू केले. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं तर बीडमध्ये धनगर समाजानं आंदोलन केलं. मात्र बंजारा आणि धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केला. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे. हैदराबाद गझेट लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला. आमची मागणी आहे की महिनाभराच्या आत बंजारा समाजाला गॅजेटियरचा आधार घेऊन तातडीने जे आम्ही मूळ आदिवासी होतो ते मूळ आदिवासीचं प्रमाणपत्र जातीचं 1 महिन्याच्या आत द्यावं. नसता आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. की 70 वर्षात आम्हाला न्याय नाही मिळालं, पण आता जसं मराठा समाजाला लगेच न्याय मिळाला, त्यांनी रस्त्यावर उतरले, दिल्लीला पोहोचले आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण एक आशा पल्लवी झाली आहे की बंजारा समाज जर रस्त्यावर पूर्ण ताकदीने उतरला तर 100% आम्हाला आरक्षण मिळणार. ज्यांना एक जात नसून आरक्षण 94-95ला दिलं गेलं का 99ला दिलं गेलं, समोरून तो बंजारा समाज म्हणतोय आम्ही एक नाही, तर मग आता त्यांच्या जीवावरती एक म्हणून घेतलेल्या आरक्षणाच्या बाबत सुद्धा सरकार आता श्वेतपत्रिका काढेल. बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण घेतलं, बंजारा समाज नाही सुधारला, हे सुधारले. बीडमध्ये धनगर समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. पारंपरिक वाद्यासह धनगर समाजातले शेकडो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण करणाऱ्या दीपक बोराडे यांना मराठा समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी शपथ घेतलीये की स्वर्गीय बी.के. कुकरे साहेब आमचे क्रांतीसूर्य ज्यांनी या आरक्षणाचा लढा सुरू केला होता, त्या आरक्षण लढ्याचा शेवट या जालनाच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी दीपक बोराडे या नावानं होईल याची मला खात्री आहे. बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केलाय. एसटी आणि व्हीजेएनटी प्रवर्ग वेगवेगळे असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. आदिवासी हा शेड्यूल ट्राईब आहे आणि हा शेड्यूल ट्राईब राहिल्यानंतर आपण जे बाकीचे लोक ह्याच्यामध्ये घुसण्याचे जे प्रयत्न करत आहेत, बंजारा समाज हा कुठेतरी चुकीचा त्यांचा धारणा झालेला आहे.
शेड्यूल ट्राईब आणि VJNT हा दोन्ही वेगवेगळा असल्यामुळे त्यांना आदिवासीमध्ये घेणं हा चुकीचं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास लक्ष्मण हाकेंनी विरोध केलाय. दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या संभाव्य अधिवेशनावर देखील हाकेंनी टीका केली. त्यांना दिल्लीला घेऊ द्या, त्यांना तिकडे कॅनडाला पाठवून द्या. ते अहद अमेरिका, तहद ऑस्ट्रेलिया, त्याचे प्रवीण गायकवाड म्हणतात. दिल्लीतच काय आहे म्हणा, तिकडे जावं ना म्हणा, पार कॅनडा, रशिया तिकडे जावं म्हणा, तिथं तुमची गरज आहे. खरं तर इथं गावगाड्यातल्या मागासवर्गीयांच्या बाबतीत कशाला खेळताय म्हणा. धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही, त्यामुळे धनगरांना टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मग आता हे का पिल्लू सोडे परळीच्या लाभार्थी टोळीनं माहीत नाही की जिथं जिथं ती लाभार्थी टोळी आणि लाभार्थी टोळीचा मालक तो सांगतोय आपल्या आपल्या इलाक्यात घ्या आणि आपले सगळे लोक जात जा, म्हणजे ताकद दिसन. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये पत्नीच्या एक्स बॉयफ्रेंडकडनं नवऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. 6 ते 7 जणांकडनं या व्यक्तीला गाडीमध्ये टाकतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्यक्तीनं वेळीच कारमधून उडी मारत पळ काढला. नाशिक शहरामधील सातपूर पपैया नर्सरी परिसरामध्ये तरुणाचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी घडलेल्या या घटनेमध्ये 6 ते 7 जणांनी तरुणाला गाडीत कोंबल्याचं दिसलं. तरुण आपल्या मित्राला भेटण्यासाठी चहाच्या टपरीवर उभा होता. 6 ते 7 जण सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन आली. त्यांनी तरुणाला टपरी बाहेर ओढून गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं. यावेळी या टोळक्यानं तरुणाला मारहाण करत त्याचं अपहरण केलं. तरुणानं वेळीच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून पोलीस स्टेशन गाठलं. मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलीस आता तपास करतायत. पोलीस ठाणं गाठल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच या तरुणाचं लग्न झालं होतं. पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर बायकोचा एक्स प्रियकर सातत्यानं धमक्या देत असल्याची माहिती मिळते.